तुम्ही माझे कुटुंब आहात. दिवाळीचा गोडवा तुमच्या सोबतच वाढतो. हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द आणि स्थळ आहे कारगिल. मागच्या वर्षी कारगिलमधल्या आपल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत असताना आणि त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उद्गार काढले होते. दिवाळी हा भारतातला सगळ्यात मोठा आणि सर्वत्र साजरा होणारा सण. रंगीबेरंगी रांगोळ्या, फटाके, फराळ, आकाशकंदील, विद्युत रोषणाई, पणत्या, प्रियजनांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी म्हणजे दिवाळी. पण तिकडे सीमेवर आपले जवान मात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. स्वतःच्या कुटुंबियांपासून दूर राहत तिकडे शत्रूकडे लक्ष ठेवत प्रसंगी होणाऱ्या चकमकींची चाहूल आपल्याला लागू न देता आणि वेळ आलीच तर स्वतःच्या प्राणांचं बलिदान करत ते मातृभूमीचं रक्षण करत असतात. किंबहुना ते तिथे असतात म्हणून आपण इथे सगळे सण समारंभ साजरे करत सुखा समाधानाने राहतो आहे, शांतपणे झोपू शकतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र ह्याचं मोल जाणत दरवर्षी या सैनिकांबरोबर आपली दिवाळी साजरी करतात. दुर्गम भागातल्या सुरक्षा चौक्यांवर तैनात असलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी त्यांना आपलं कुटुंब मानत त्यांची भेट घेतात, विचारपूस करतात, त्यांच्याबरोबर वेळ घालवतात. गेली 10 वर्ष ही दिवाळीच्या काळातली परंपरा अखंडपणे चालू आहे. 2014 मध्ये ज्या वर्षी मोदी पंतप्रधान झाले त्या वर्षी त्यांनी सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी जगातली सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली होती. आपल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी यावेळी सैनिकांच्या शौर्याचं आणि धैर्याचं कौतुक केलं होतं. तर 2015 मध्ये डोगराई वॉर मेमोरियलला भेट देत त्यांनी तिथल्या सैनिकांशी संवाद साधला. यावेळेला मोदी म्हणाले, 22 सप्टेंबर 1965ची डोगराईची लढाई ही आमच्या सैन्याने लढलेली आणि जिंकलेली सर्वात कठीण लढाई होती, ज्यामुळे आमच्या सैन्याच्या इतिहासात एक गौरवशाली अध्याय जोडला गेला. तर 2016ची दिवाळी पंतप्रधान मोदी यांनी चीनी सीमेला लागून असलेल्या हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम आणि मोक्याच्या भागात असलेल्या सशस्त्र दलांबरोबर साजरी केली. 2017 मध्ये त्यांनी नियंत्रण रेषेजवळच्या उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरला भेट दिली आणि तिथल्या लष्करी सैनिकांबरोबर दिवाळीचा आनंद लुटला. 2018 मध्ये पंतप्रधान मोदी हे दिवाळी दरम्यान उत्तराखंडमधल्या हर्सिल इथल्या जवानांना भेटले आणि त्यांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं. 2019 मध्ये पुन्हा एकदा बहुमताने निवडून आल्यानंतर 2019 मध्ये मोदींनी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी इथे तैनात असलेल्या सैन्यासह दिवाळीचा उत्सव साजरा केला. नेमकं याच वेळीस पाकिस्तानी सैन्याने तिथल्या भारतीय चौक्यांवर हल्ला केला आणि त्यानंतर काही वेळातच मोदी तिथं पोहोचले. धोका असूनही पंतप्रधानांनी मात्र आपली दिवाळीची परंपरा मोडली नाही. 2020 मध्ये राजस्थानमधल्या जैसलमेर इथल्या लोंगेवाला इथे त्यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. दिवाळी हा असा एक सण आहे जो आपण आपल्या कुटुंबासोबत साजरा करतो आणि त्यांच्यासोबत ज्यांना आपण जवळचे म्हणवतो. त्यामुळे दरवर्षी मी तुम्हा सर्वांसोबत वेळ घालवतो. मी आज तुम्हा सर्वांसाठी आणलेली मिठाई ही 130 कोटी भारतीयांनी तुमच्यासाठी पाठवलेली आहे. हे पंतप्रधानांचे तिथले शब्द होते. 2021ला पंतप्रधानांनी जम्मूच्या नौशेरा इथे सैनिकांसोबत प्रकाशोत्सव साजरा केला. त्यावेळी त्यांनी नियंत्रण रेषेवर अर्थात नौशेरा इथे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि शौर्याचं अतुलनीय प्रदर्शन केलेल्या या सैनिकांचं कौतुक केलं. गेल्या वर्षी म्हणजे 2022च्या दिवाळीला पंतप्रधान मोदी हे देशातला सर्वात दुर्गम भाग असलेल्या कारगिलमध्ये होते. गेल्या 9 वर्षांपासून मोदी भारतीय लष्करातल्या जवानांसोबत आपला दिवाळीचा सण साजरा करत आहेत. 2014 पासून ते आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जात सैनिकांसोबत ते हा सण साजरा करतात. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांचं मनोबल वाढवतात. 2 वर्षापूर्वी कोरोनासारखा राक्षस भारतात असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिवाळीच्या परंपरेमध्ये खंड पडू दिला नाही. गेल्या 9 वर्षात भारत हा आत्मनिर्भर बनत प्रगतीची एक शिखरं वेगानं काबीज करतोय. मोदींच्या गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळात भारताने संरक्षण क्षेत्रापासून ते विज्ञानापर्यंत सगळ्या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवलेत. भारताला आत्मनिर्भर बनवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सैनिकांसोबत दरवर्षी दिवाळी साजरी करत
आपण सगळे कुटुंब आहोत आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हा विश्वास त्यांच्या मनात दिवसेंदिवस भक्कम करत आहेत. कोणत्याही देशाच्या सैन्याचं मनोबल हे त्या देशाचं नेतृत्व करणारी व्यक्ती किती कणखर आहे यावर अवलंबून असतं. देशाचा प्रमुख जर राष्ट्राभिमान बाळगणारा असेल तर सैनिकांच्या अंगी 10 हत्तींचं बळ येतं आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर या सैन्याला आपलं कुटुंब मानतात. त्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात. त्यामुळेच गेल्या 10 वर्षात भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड वाढलेलं आहे आणि हीच एका कणखर राष्ट्राची खरी ओळख असते. वृत्तम मराठी परिवाराकडून भारतीय सैन्याच्या शौर्याला प्रणाम आणि आपणा सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.